रोज मसाला बनवायचा. मग ते जेवढा फ्रेश असेल ना तेवढं खायला पण अजून चांगलं लागतं, क्वालिटी भेटती आणि त्रास पण कमी होतो. तुमची मिसळ खाऊन समोरच्याला दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी होईल का? नाही होणार, कारण तो लोकांचा अनुभव आहे. लोकांनी सांगितलेलं आहे, काही लोकांची मिसळ खाल्ल्यानंतर किंवा आम्हाला ह्या मिसळमुळे त्रास झाला, ह्या गोष्टी, त्यांचा तो मसाला. आपण काय करतो, तुम्हाला जसं म्हटलं तसं मसाला मेन आहे आपला. ते मसाला आम्ही एकतर कमी पण वापरत नाही आणि हेवी टाईप मध्ये पण वापरत नाही. आपण घरगुती कसं करतो, मग त्या टाईप मध्येच आपण बनवतो की जास्त मसाला वापरल्याने त्रास होतो, ऍसिडिटी होती, पित्ताचा त्रास जाणवतो. मग ते न तेलाचं प्रमाण कमी वापरतो की जेणेकरून मग ती मळमळ होत नाही, जळजळ होत नाही. याच्यासाठी मसाले व्यवस्थित वापरायचे, प्रमाणात वापरायचे. मग ह्या गोष्टींमुळे ती ऍसिडिटी न होणं किंवा काही डोकं न दुखणं, मग ह्याच्यामुळे आपल्या त्या मिसळला लोक जास्त आवर्जून खातात. त्याची ऍसिडिटी नाही होत. हा, ऍसिडिटी नाही होत. फ्रेशनेसच्या बाबतीत काय? फ्रेशनेसच्या बाबतीत म्हणजे कारण याच्यात मसाला समजा किती दिवसानंतर बनवला जातो, मग तो स्टोअर कसा केला? नाही, स्टोअर आपण एक तर करतच नाही. एक तर काय करतो आपण, डेलीचा मसाला बनवतो. आपलं कसं आहे, प्रमाणित 1 किलो 2 किलो ह्या पद्धतीने. मग ते आता एक अंदाज येतो ना, एक 4-5 वर्ष आपण त्याच्यात एक अंदाज आला मला की बाबा आपलं रोज एवढं जाऊ शकतो प्रत्येक शाखेचं, की बाबा इथं अशा पद्धतीने कस्टमर आहे, आपण त्यांना अशा पद्धतीने हे करतोय. रोज मसाला बनवायचा. मग ते जेवढा फ्रेश असेल ना तेवढं खायला पण अजून चांगलं लागतं, क्वालिटी भेटती आणि त्रास पण कमी होतो. मग ते काय होतं, स्टोअर केलेलं असेल तर मग त्यात काही गोष्टींचं प्रमाण येतं, कमी जास्त होतं. मग ते तेल काही सुटतं कधी कधी, मग ते त्रास होतो त्याने. मग ते फ्रेश आपण रोजच्या रोज बनवतो ना, त्याच्यामुळे त्रास होतो. तुम्ही तेल कोणतं यूज करता? रिफाईन जमिनीचं. हो. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.